अक्षय तृतीयेची साफसूफ आज मी सुरू केली. म्हणजे सकाळी लवकरच उठली होती गाईज मी. आणि जे पण घरात झाडू मारून सर्व म्हणजे क्लीन स्वच्छ केलं आहे घर एकदम. सो आता मी देवघर साफसूफ करायची तयारी करत आहे. सो थोडा विचार केला की थोडा गार्डन वगैरे पहिलं साफसूफ करून टाकू. गार्डन बेड वगैरे सगळं क्लीन केला. मग आता देवघरात आली आहे. देव वगैरे सगळं काढून घेतले कारण छानपैकी एकदम स्वच्छ धुवायचं आहे मला. मग ते आणि एक कंटिन्यू तुम्हाला मला सांगायचं होतं की आजच्या दिवशी मला गोल्ड घ्यायचा होता, पण गोल्ड इतका महाग आहे ना गाईस. सो मी विचार केला की घरात काय ना काही एक वस्तू आजच्या दिवशी यायलाच पाहिजे. सो माझ्याकडे अन्नपूर्णाची मूर्ती नाहीच होती. सो मनात खूप होता की मला एक अन्नपूर्णाची मूर्ती घ्यायची आहे. सो मी रात्रीच जाऊन अन्नपूर्णाची मूर्ती घेऊन आली गाईस. ती तुम्हाला मी दाखवते की पहा, ही अन्नपूर्णाची मूर्ती इतकी सुंदर आहे ना गाईज. इतकं सुबक त्याच्यामध्ये, इतका म्हणजे कोरीकाम बघणार ना, इतका सुंदर केलेलं आहे ना गाईज. याच्यामध्ये 2 साईज होती, एक छोटी आणि एक मोठी. सो मला ही मोठी साईजची अन्नपूर्णाची मूर्ती जाम आवडली. सो ही मी घेऊन आली आहे. आता मी देवघराचे सर्व जितके पण भांडी आहे, म्हणजे आपले देव आहे, गणेशजी आहे, लक्ष्मी, पार्वती, सर्वांना एकदम स्वच्छ मी धुवून घेतलं आहे. आणि इव्हन अन्नपूर्णाची मूर्तीसुद्धा मी एकदम क्लीन केलं आहे, एकदम छान. आणि एक काय कसं बोलू तुम्हाला, मी खूपच सुंदर मी क्लीन केलं आहे. आता मी फक्त आपला जे उंबरठा असतो तिथे मी हळदमध्ये मी थोडासा त्याच्यामध्ये स्वास्तिक तर मी रेडीमेड घेऊन आलेलं आहे गाईस. स्वास्तिक लावलं आहे आणि फुलं ठेवली 2. आणि जे हळदचा लेप लावला आहे मी उंबरठ्यावर, त्याच्यामध्ये मी आपला रोज वॉटर आणि गोमूत्र असतो ना, ते मिक्स केलं आहे आणि त्याचा लेप करून मी लावला आहे गाईस. आणि हे पहा, माझी मांडणी बघा मी किती सुंदर. आणि गॅसला पण थोडासा मी चूल असतो ना, त्याला पण हळद कुंकू आणि फूल ठेवलं आहे त्याच्यावर, कारण त्याची पण थोडी पूजा केली आहे गाईस. आणि आता देवघरात मी आली. देवघर बघा मी एकदम सुंदर सजवलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान रीतीने मी मांडले, जसा मला येते तसंच मी केलं आहे, एकदम सिम्पल. आता हे जे मी हळद कसं म्हणजे तयार केलं होतं म्हणजे उंबरठ्याला लावायला, त्याची मी तुम्हाला एक झलक देत आहे. ह्याच्यामध्ये मी आपलं गोमूत्र आणि रोज वॉटर मिक्स करून, हे 2च तुम्ही ॲड करा, रोज वॉटर आणि गोमूत्र. ओके. आणि छानपैकी त्याला मिक्सिंग करा. कारण की हे जी माझा दगड आहे ते ॲक्च्युली नॅनो व्हाईट दगड आहे, तो मार्बल पण नाही. जर मार्बल असतं तर लगेच लागला असता, पण ह्याच्यामध्ये का थोडा स्लिपरी होतो म्हणजे लावताना. तर मी असंच हाताने लेपसारखा लावून ठेवलं आहे. आणि त्याच्यावरती मी स्वास्तिकचे जे स्टिकर्स भेटतात ते 2 स्टिकर लावले. आणि बाहेर स्वास्तिकची रांगोळी पण काढली आहे गाईस. सो अक्षय तृतीयेमध्ये कसं ना, घर एकदम सुंदर आणि छान दिसायला पाहिजे गाईस. मेन तर माझा देवघर, मला इतका आवडतं देवघर. खूप जास्तच म्हणजे वेळ मी इथेच जास्त स्पेंड करते. आता ही सगळी तयारी माझी झाली आहे, कारण 2 तास तर माझा म्हणजे ह्याच्यामध्येच गेलं आहे आपलं देवघर क्लीन करण्यामध्ये. आता मी जेवणाची तयारी करत आहे गाईस. सो कसा वाटला म्हणजे माझी अरेंजमेंट तुम्हाला कशी वाटली ती प्लीज मला सांग. वालाचा बिरड, शेवची खीर, शेंगादाळ,
ये ले, आ गए पापा मम्मी आए थे, ये देख आ गए आ गए, आ जाओ आ जाओ आ जा राजा। ये देख तेरे दादा आए, दादी आए, नानी आई तेरी आयुष। बस। हॅलो गाईज, आजचा जो मेनू आहे अक्षय तृतीया स्पेशल मेनू आज केला आहे मी, ते आहे कुरडई, पापड, पुरी, हे शेंगा डाळ, ह्याच्यामध्ये शेवईची खीर, ही भात, बटाट्याची भाजी सुकी, हे आपले पावटे आहेत, वाल बोलतात ना आपण, ते आहे कडवे वाल, ते केले. सो आजचा मेनू हे आहे गाईज. चला आता मी जेवायला बसू गाईज. यम्मी यम्मी जेवण आहे आजचं.